एका स्वप्नाची सुरुवात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे आता सुरू होतोय एक नवीन प्रवास. प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त शिकवणारा शिक्षक नको असतो, तर त्याच्यावर विश्वास ठेवणारा एक व्यक्ती हवा असतो. एका छोट्याशा सुरुवातीपासून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ही फक्त बॅच नाही, हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची जबाबदारी आहे. स्वप्न तुमचं, समर्पण आमचं. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो फायनली आज तो दिवस आला, 20 मे, ज्या दिवसाची तुम्ही संपूर्ण विद्यार्थी आणि तुमच्यापेक्षा कदाचित सर्वात जास्त मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. कारण आज हा 20 मे जेवढा तुमच्यासाठी खास आहे त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. आज आपण लॉन्च करतोय आपली सायन्सवाला दादाची पहिली फ्रेश नवीन बॅच. या बॅच मध्ये नक्की काय काय असणार आहे, बॅच पेड आहे का, किती पैसे लागणार आहे, बरेच सारे तुमचे प्रश्न आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रभरातून जो छान रिस्पॉन्स मिळतोय त्यासाठी खरं तर पहिले तुमचं खूप खूप धन्यवाद. आज या व्हिडिओमधून आपल्या बॅच बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, पण त्या अगोदर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बाबा रे नक्की मी कोण, याबद्दल एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो. संपूर्ण काही सांगायला गेलो वेळ फार जाईल, त्यामुळे थोडक्यात माझं एक इंट्रोडक्शन देतो. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 5+ इयर्सचा माझा ऑफलाईन प्लस ऑनलाईनचा इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर मी 11वी 12वीच्या देखील विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आणि माझी जे एज्युकेशन जे आहे हे BE कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. BE कम्प्युटर इंजिनिअरिंग करत असताना या 4 वर्षांमध्येच मी सुरुवात केला होता हा छोटासा प्रवास. बऱ्याच क्लासेसमध्ये व्हिजिट केलेलं आहे, बऱ्याच क्लासेसच्या मुलांना शिकवलंय. माझे बरेच आजही विद्यार्थी हे कोणी इंजिनिअरिंग फील्डमध्ये, कोणी मेडिकल फील्डमध्ये, काही येणाऱ्या वर्षांमध्ये माझ्यापेक्षाही जास्त वेल एज्युकेटेड असे विद्यार्थी असणार आहेत. आणि याचा मला सायन्सवाला दादा म्हणून खूप खूप गर्व आहे. आपण आता सुरुवात करूया आपल्या ह्या बॅच संदर्भात. सो ही जी बॅच आहे ही संकल्पना खरं तर खूप अगोदरच आलेली होती आणि ती आता कुठेतरी सत्यात उतरते. गेल्या अनेक वर्षांपासूनचं मी जे छोटंसं स्वप्न पाहिलं होतं ते आता हळूहळू पूर्ण होताना मला दिसतंय. तर मित्रांनो, 2026-27 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्सवाला दादा त्याची नवीन फ्रेश बॅच घेऊन येतोय आणि ह्या बॅचचं नाव असणार आहे समर्पण. समर्पण ही बॅच असेल फुल ऑफ डेडिकेशन, तुमचा पूर्णपणे फोकस आणि पूर्णपणे फायनल अचिव्हमेंट. या प्रत्येक विद्यार्थ्याने छोटी छोटी जी तुम्ही स्वप्न बघितलेले, जे मार्क्स तुम्हाला हवेत, जे पर्सेंटेज तुम्हाला हवेत, हे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून सायन्सवाला दादा तुमच्या सोबत असणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट जी मी आताच डिक्लेअर करतो की समर्पण ही पूर्णपणे महाराष्ट्रातील फ्री बॅच असणार आहे. यातील एकही रुपया हा कुठल्याच विद्यार्थ्याकडून घेतला जाणार नाही. या संदर्भात बऱ्याच गोष्टी मी पुढे सांगणार आहेत, पण आय होप सो की तुम्हाला आता समजलेलं असेल आपल्या नवीन बॅचचं नाव आहे समर्पण. तर या समर्पण बॅच मध्ये माझ्या विद्यार्थ्यांना नक्की काय काय मिळणार आहे मित्रांनो? कदाचित पेड बॅच घेऊन सुद्धा ज्या दर्जेचं तुम्हाला एज्युकेशन क्वालिटी भेटणार नाही, त्या दर्जेदार पद्धतीने आपल्याला प्रत्येक एज्युकेशनचा एक एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. त्याचबरोबर तुम्हाला बराच सारा स्टडी मटेरियल मिळणार आहेत. तर बघूयात की आपल्या समर्पण बॅच मध्ये माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांना नक्की काय काय मिळणार आहे ते. तर मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर सायन्स 1 आणि सायन्स 2 चे रेग्युलर लेक्चर्स जे की तुम्हाला डे बाय डे अपलोड होताना दिसतील. हे जे लेक्चर्स आहेत हे सेमी इंग्लिश सोबत या वर्षी आपण घेऊन येत आहोत मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. विज्ञान 1, विज्ञान 2 चे पूर्णपणे लेक्चरची सिरीज ही सायन्सवाला दादा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहे. यानंतर या माध्यमातूनच तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या गोष्टी मिळणार आहेत, तर सर्व चॅप्टरच्या हँड रिटन नोट्स
ज्या सर्वात महत्वाच्या आहेत. मला माहितीये एक विद्यार्थी म्हणून त्या फेज मधून जात असताना एका गोष्टीची जाणीव होते की वेल स्ट्रक्चरचा स्टडी मटेरियल असणं इम्पॉर्टंट आहे. बरेच असे मुलं आहे ज्यांना वर्षभर ना नोट्स विकत घ्यायचे पैसे असतात ना की त्यांच्याकडे अपेक्षित घ्यायचे, पण अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट पोहोचावा म्हणून सायन्सवाला दादा आणि सायन्सवाला दादाची पूर्ण टीम मागच्या बऱ्याच महिन्यांपासून खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहेत IMP क्वेश्चन्स. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट खूप चांगली माहिती आहे की बोर्डची एक्झाम देत असताना IMP क्वेश्चनचं नक्की काय महत्व आहे. आणि हे IMP क्वेश्चन सुद्धा स्वतः मी माझ्या मागच्या 5 वर्षांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणाला लावून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. वन शॉट रिव्हिजन्स. मित्रांनो, वन शॉट रिव्हिजन किती महत्वाची आहे हे आपल्या 2025-26च्या बॅचला तुम्ही विचारू शकता. आपण जे काही वन शॉट रिव्हिजन टाकतो त्यातील बरेच प्रश्न, मी तर म्हणतो 90 to 95% पेपर ॲज इट इज वन शॉट रिव्हिजन मधून मिळतो. त्यामुळे हे खूप जास्त महत्वाचं असणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक. मित्रांनो, जे काही प्रिव्हियस इयर मध्ये प्रश्न विचारले जातात ते बोर्ड मध्ये रिपीट होऊन परत एकदा विचारतात. हे सर्व प्रश्न तुम्हाला शोधायची गरज नाही, या प्रश्नांची उत्तरं सापडायची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायन्सवाला दादाच्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहेत. हे नक्की कशी प्रोसिजर असणार आहे ते तर मी तुम्हाला सांगतोच. त्याचबरोबर तुम्हाला सरप्राईज स्टडी मटेरियल मिळणार आहे. या सरप्राइजेस मध्ये बरेच काही AI ॲनिमेटेड गोष्टी असतील, काही AI फ्लॅश कार्ड्स असतील, जे की हळूहळू तुम्हाला समजेलच की आपल्या बॅच मध्ये काय काय आहे. सो काहीतरी सरप्राईज सुद्धा आपण ठेवलेला आहे खास तुमच्यासाठी. बोर्ड इम्पॉर्टंट टॉपिक्स. मित्रांनो, आपल्या प्रत्येक व्हिडिओचा एक महत्वाचा डेडिकेटेड व्हिडिओ असतो, तो म्हणजे बोर्डसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणं. इझी ट्रिक आणि कन्सेप्ट ह्या पूर्णपणे सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहेत. बऱ्याच गोष्टी या तुम्हाला शॉर्ट रील्स मधून किंवा छोट्या छोट्या कंटेंट स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून तुम्हाला जे काही गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहे त्या लवकरात लवकर पण होतील आणि चांगलं डोक्यात फिट बसेल अशाच गोष्टी होतील. तर मित्रांनो, हा जो नोट्स आणि स्टडी मटेरियल आहे हा नक्की आपल्याला मिळणार तरी कसा आहे. आता जी गोष्ट सांगतोय ती खूप काळजीपूर्वक ऐका, कारण की बऱ्याच मुलांना यामध्येच खूप जास्त डाऊट असतो की दादा आम्हाला नोट्स हा स्टडी मटेरियल भेटणार तरी कुठं. मी सांगितल्यानंतर सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात. आपल्या सायन्सवाला दादाच्या टीम कडून बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचीच मला मागणी होती की दादा प्लीज एकदा मुलांना या संदर्भात पूर्णपणे डेडिकेटली सांग की आपला स्टडी मटेरियल कसा अवेलेबल होतो. बाबा रे, कृपया करून आता मी जे सांगतोय ते खूप काळजीपूर्वक ऐकायचंय तुम्हाला. तर सायन्सवाला दादा ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदा का आपलं चॅप्टर कंप्लीट झालं टीचिंग करून, त्यानंतर त्या नोट्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. सेकंड गोष्ट, ज्यांना बऱ्याच मुलांना असं असतं की टेलिग्राम बद्दल माहितीच नसते. आपण मागच्या वर्षीच्या बॅच मध्ये मुलांकडून हा प्रॉब्लेम फेस करून घेतला होता की बऱ्याच मुलांना टेलिग्रामवर नोट्स भेटत नव्हत्या. त्यामुळे ह्या वेळेस आपण त्याचं एक प्रॉपर सोल्युशन आणलंय. तर बघा मित्रांनो, तुम्हाला करायचं नक्की काय. एक गुगल फॉर्मची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तो गुगल फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. फार काही माहिती नाहीये, थोड्याफार मॅन्डेटरी फील्ड आहे. तुमचं नाव आहे, तुम्ही कुठून आपला व्हिडिओ बघतायत ती गोष्ट आहे, आणि तुमच्या शाळेचं नाव आणि बेसिक तुमचा मोबाईल नंबर असेल की जेणेकरून सायन्सवाला दादाची टीम ही तुम्हाला आपल्या सायन्सवाला दादा ग्रुपच्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस दिसेल, जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्टडी मटेरियल व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल होऊन जाईल. ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपचा तुम्हाला ऍक्सेस मिळाला की टेन्शनच नाही. मग नोट्स, PYQ, स्टडी मटेरियल हा पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचतच राहील. कुठल्याच नोट्स आणि स्टडी मटेरियल ह्या तुम्हाला पेड नसणार आहे. प्रत्येक गोष्ट सायन्सवाला दादा या प्लॅटफॉर्मवर भेटेल ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. सो अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. फ्री देतोय याचा अर्थ कुठेच असा नाहीये की काहीतरी नोट्स मध्ये कमतरता असेल. राजा रे बऱ्याच रात्री जागून, पहाटे पहाटे जागून तुमच्यासाठी एका वेल स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये कंटेंट तयार केला आहे आणि त्यानंतर ह्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. ह्या नोट्स तयार करण्यासाठी बऱ्याच लोकांनी मला हेल्प केलेली आहे. त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू, कारण या सर्वांच्या प्रयत्नातूनच उभा राहतोय सायन्सवाला दादा. त्यानंतर हे लेक्चर्स जे आहे हे नक्की कधी येणार आहे दादा. तर मित्रांनो, आपले लेक्चरची डेट ठरलेली आहे 27 मे.
27 मेला सायन्सवाला दादा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या पहिल्या चॅप्टरचं पहिलं लेक्चर येणार आहे. अल्टरनेटिव्ह डेला नवीन व्हिडिओ येत राहतील. आपले व्हिडिओज हे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ह्या दिवशी व्हिडिओ हे अपलोड होत राहतील. नियमित लेक्चर हे ऑलरेडी शेड्यूल केलेले आहे. सो टेन्शन घेऊ नका, कुठल्याही प्रकारचा ब्रेक होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. 1 वीक हा सेमी इंग्लिशच्या मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असेल आणि 1 वीक हा पूर्णपणे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. यामध्ये कुठेही सेमीचं शिकवत असताना मराठीचा उल्लेख होणार नाही आणि मराठीचं शिकवत असताना कुठेही सेमीचा उल्लेख होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. मराठी मीडियमसाठी स्पेशली डेडिकेटेड सेपरेट व्हिडिओ बनवले जातील, कारण ज्या पद्धतीने मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट भेटतोय त्यांच्यासाठी खास पहिल्यांदा मला तरी वाटतंय की मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या हाय स्केल लेवलला सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यां एवढाच कदाचित त्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीचा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. या दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांचे जे काही व्हिडिओचा किंवा स्टडीचा प्लॅनिंग असणार आहे हा पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे. सो अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपली जी समर्पण बॅच आहे याचा टाइम टेबल नक्की कसं असणार आहे. तर बघा मित्रांनो, 27 मेला आपलं पहिलं लेक्चर येणार आहे, 28 ला ब्रेक, 29 ला लेक्चर येणार, 30 ला ब्रेक आणि 31 ला, म्हणजे मंगळवार, गुरुवार, शनिवार अशा 3 दिवशी लेक्चर्स येणार. ह्या 3ही दिवसात आपण कव्हर करणार आपले पूर्णपणे एक चॅप्टर. मित्रांनो, ज्यावेळेस हळूहळू रेग्युलर बॅचला स्टार्ट होईल त्यावेळेस आपण पूर्ण वीक सुद्धा घेण्याचं ट्राय करणार आहे. तुमचं सिलेबस कंप्लीट करणं ही जबाबदारी माझी. अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण जेवढा अनुभव आहे हा तेवढा पणाला लावून आणि एकदम सिंपल फॉर्म मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा डेटा इन्फॉर्मेशन देणं ही माझी जबाबदारी आहे. सो त्यासाठी तुम्ही बेफिकर राहा. यानंतर समर्पण बॅच ज्यावेळेस जून मध्ये येईल सेम मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ येतील. हे मराठी मीडियमचे जे काही व्हिडिओ आहे हे 1 वीक असतील. सेम सेकंड वीकला सेमी इंग्लिश, नेक्स्ट वीकला मराठी. या टाइम टेबल मध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन करायचं कारण नाहीये. गुगल फॉर्मची लिंक आहे, लिंक भरली की तुम्हाला सायन्सवाला दादाच्या ऑफिशियल ग्रुपवर प्रत्येक व्हिडिओच्या अपडेट्स येतील. सो टेन्शन घ्यायचं कारण नाही. पूर्णपणे रेग्युलर बेसिसवरती चांगल्या पद्धतीने तुम्हाला व्हेरी वेल मॅनरमध्ये स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये गोष्टी शिकवल्या जातील. आणि यानंतर तुमचे बरेच काही प्रश्न होते की दादा एवढ्या छान गोष्टी सांगितलेल्या आहेत, एवढ्या ज्या एनर्जीने आता मी तुमच्याशी बोलतोय कदाचित दुप्पट एनर्जीने तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीची मजा येईल असं लेक्चरची मांडणी केलेली आहे. बऱ्याच लेक्चरचं शूट हे कंप्लीट झालेलं आहे. आणि इम्पॉर्टंट प्रश्न येतो की दादा हे जे काही समर्पण बॅच आहे याची फीज नक्की किती आहे. तर बाबा रे, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, समर्पण ही बॅच केवळ एक नुसती बॅच नसून हे मी गेल्या अनेक वर्षांपासून बघत आलेलो एक स्वप्न होतं. मी ऑफलाईन लेक्चर ज्यावेळेस घेत होतो त्यावेळेस बऱ्याच वेळा थरथरणारे फी भरणारे त्या पालकांचे हात मी फार जवळून बघितलेले आहेत. आणि ते अपूर्ण राहिलेलं माझं स्वप्न, कोणीतरी म्हटलेलं आहे की जे स्वप्न अपूर्ण राहतं ते नक्कीच काहीतरी चांगलं होण्यासाठी पुढे थांबलेलं असतं. आणि आज ते सत्यात उतरवतोय. तर ही समर्पण बॅच ही पूर्णपणे फ्री असणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी मुलांसाठी. आपला प्रत्येक मराठी मुलगा हा त्याच गतीने पुढे जावा ज्या गतीने इतर भागातील मुलं जात आहे, यासाठी डेडिकेटली ही बॅच लॉन्च असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या पैशांची काळजी करायची नाहीये. पण मित्रा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तू तुझ्या घरच्यांचा एक आशेचा तारा आहे आणि त्यामुळे तुझं चमकणं हे तितकंच फार महत्वाचं आहे. आणि तुला चमकवण्यासाठी सायन्सवाला दादाची पूर्ण टीम अतोरात मेहनत करायला तयार आहे. तुमची जर का फक्त मेहनत करायची ताकद असेल तर सायन्सवाला दादा टीम कडून पूर्णपणे सपोर्ट तुम्हाला असेल. आता यानंतर
मी इन्व्हाइट करतो आपल्या सायन्सवाला दादा प्लॅटफॉर्मवरती या सायन्सवाला दादाचा खरा बॅकबोन, या चेहऱ्यामागचा खरा हिरो, ज्याने सायन्सवाला दादा उभं करण्यामध्ये ज्याचा लाख मोलाचा वाटा आहे. खरं तर आज सायन्सवाला दादा ही कम्युनिटी ज्याच्यामुळे उभी राहते, हे स्वप्न कदाचित ज्याने सत्यात उतरवायला मला भाग पाडलं, असा एक व्यक्ती म्हणजे गौतम दादा. तर मी स्वागत करतो आपल्या समर्पण बॅच मध्ये गौतम दादाचं. तर गौतम दादा हा पूर्णपणे बॅकग्राऊंडला सायन्सवाला दादा या प्लॅटफॉर्मवर काम करत असतो. तुम्हाला जे काही रेग्युलर बेसिसवर व्हिडिओ येतात, तुम्हाला जे काही गोष्टी स्टडी मटेरियल मिळतो, ह्या प्रत्येक गोष्टी नीट तपासून तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचवण्याचं तो काम करत असतो. तर आता गौतम दादा घेऊन आलेले आहेत तुमचे बरेच सारे प्रश्न जे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विचारत होते. तर या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. तर सुरुवात करूया काही प्रश्नांना. तर आपले जे पण युट्यूबचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यावरती मुलांनी काहीतरी क्वेश्चन विचारलेत, तर ते क्वेश्चन आपण आज दादांना विचारू आणि त्याचं उत्तर अपेक्षित आहे आपल्याला. ओके ओके. तर आपली जी ही बॅच आहे ती आपण पेड करणार आहे का फ्री करणार आहे? कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जी फीज असणार आहे ती काय असणार आहे. तर बऱ्याच मुलांनी इंस्टाग्रामवरती मेसेज केलेला होता की दादा नक्की किती फी असणार आहे. खूप सारे मेसेज आले. जसं की मी या व्हिडिओमधून सांगितलंय की बॅच ही पूर्णपणे फ्री असणार आहे, पण फ्री याचा अर्थ असा नाही की काहीतरी मुलांना शिकवलं. खूप चांगल्या दर्जाचा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. फ्री का आहे याचं रिझनही मी तुम्हाला सांगितलं असेल. आय होप सो की तुम्हाला ते समजलेलं असणार आहे. बॅच फक्त मराठी किंवा सेमी मीडियमसाठी आहे का? मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ह्या वर्षी सायन्सवाला दादा या प्लॅटफॉर्मवरती समर्पण ही बॅच मराठी मीडियमसाठी प्लस सेमी इंग्लिशच्या दोघी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बनवत आहोत. सो टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाहीये. एकाच एक छान कमेंट आली होती की व्हिडिओ कुठं बघायला मिळणार आहे, युट्यूबवरती का आपण कोणतं ॲप लॉन्च केलंय? देवाच्या कृपाने गणपती बाप्पाचा जर का आशीर्वाद आपल्यावर असाच राहिला तर खरंच लवकरच आपण आपलं स्वतःचं सायन्सवाला दादाचं ऍप्लिकेशन सुद्धा आणू. पण सध्या तरी आपले जे काही रेग्युलर व्हिडिओ आहेत हे तुम्हाला सायन्सवाला दादा या आपल्याच युट्यूब चॅनलवरती रेग्युलर बेसिसवर बघायला मिळतील. एका विद्यार्थ्याने परत एक छान कमेंट केली की दादा माझ्याकडे टेलिग्राम नाहीये, तर मला हे नोट्स कुठं मिळतील? मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच मुलांना टेलिग्रामचा इश्यू येतोय, टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करायचं, गुगल फॉर्म भरायचा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. सायन्सवाला दादाची टीम ही तुम्हाला तुमच्या नंबरद्वारे ग्रुपमध्ये ऍड करून घेईल आणि पूर्णपणे ऍक्सेस लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाणार. बरोबर. आणि जे गुगल फॉर्मचे जे फील्ड्स आहेत ते कसे असणार आहेत, म्हणजे काय मुलांना ते जड नको जायला भरताना? अजिबात नाही रे राजांनो, तुमच्यासाठी खूप सिंपल फील्ड आहे. तुमचं नाव असेल त्यामध्ये, तुम्ही कुठून आपला हा व्हिडिओ बघतायत, फार फार तर तुमच्या शाळेचं नाव, तुम्ही कुठल्या मीडियमचे आहात, जेणेकरून मीडियम वाईज तुम्हाला स्पेशल ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुमच्या व्हॉट्सअपचा नंबर. बरोबर. लाईव्ह लेक्चर होणार आहेत का आपले काही? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपले लेक्चर्स हे लाईव्ह होणार आहेत का, हे आपल्या बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारला. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघांनी आमचं शिक्षण हे BE कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून कंप्लीट केलंय. आम्ही प्रॉपरली खरं तर आहेत नाशिक जिल्ह्यातून आणि आता सध्या एका वेगळ्या सिटीमध्ये आम्ही ॲज अ वर्किंग प्रोफेशन म्हणून काम करत आहोत. तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन चालता लाईव्ह लेक्चर घेणं हे तितकंसं पॉसिबल होणार नाही. बिकॉज लेट नाईट येणं आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करणं लाईव्हली ते पण हे थोडंफार डिफिकल्ट होईल. बट मी तुम्हाला प्रॉमिस करतो लाईव्ह क्लासेसला तुम्ही जेवढी मजा करणार नाही त्यापेक्षा जास्त मजा ऑफलाईनला येईल, एवढी मजा करतो ऑफलाईनला आपण. सो टेन्शन घेऊ नका. जी PPT आपण सेमी मीडियम साठी वापरली तीच मराठीसाठी वापरतोय का? मित्रांनो, अजिबात असं होणार नाहीये. या दोघांच्या PPT सेपरेट असणार आहेत. मराठी मीडियम साठी डेडिकेटेड असणार आहे, सेमी इंग्लिश साठी डेडिकेटेड PPT असणार आहे. आता ऑब्व्हियस आहे ना, कन्सेप्ट जर का सेम असणार आहे तर अर्थही सेमच असणार आहे. बट असं कुठेच नाही इंग्लिश आणि मराठी मिक्स केलेलं, नो वे, असं अजिबात नाहीये. एक प्रश्न असा सुद्धा आहे की आपली व्हिडिओ रोज किती वाजता अपलोड होणार आहे आणि रोजच्या बेसिस होणार आहे का अल्टरनेट डेज होणार? हो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले व्हिडिओज हे अल्टरनेट डेजला येणार आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी. आता व्हिडिओचा टायमिंग तर बेसिकली आपला नेहमीचा टाइम होता संध्याकाळी ठीक 6 वाजता. बट तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय की कुठला प्रेफरेबल टाइम आहे की तुम्ही त्या टाइमाला आपले व्हिडिओज नीट छानपणे बघू शकतात. सगळ्यात जास्त ज्या कमेंट येतील तर आपण त्याच कमेंटवरती जाऊयात आणि त्याच ठिकाणी आपला व्हिडिओ अपलोड करूयात. सर्वात भारी प्रश्न, मराठीसाठी कोण शिकवणार?
सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं मीडियम सेमी असू द्या, तुमचं मीडियम मराठी असू द्या, तुमच्यासाठी मी स्वतः टीचिंग करणार आहे. तुम्ही आपले बॅकग्राऊंडचे काही व्हिडिओ जर का बघितले तर तुम्हाला अंदाज येईल मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने ऑफलाईनला मला प्रेम मिळालेलं आहे, त्याच ऑफलाईनच्या मुलांच्या मेहनतीतून, त्यांच्या प्रेमापोटी आणि बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माझ्या सोबतीपोटी हा एक नवीन प्रवास आपण सुरुवात करतोय. त्यामुळे हे जे पूर्ण लेक्चर सिरीज असेल हे मी स्वतः, पीपीटी ही वेल स्ट्रक्चर मी स्वतः बनवणार आहे. तुमच्या नोट्सचा कंटेंट सुद्धा मी प्रोव्हाइड करतो आणि त्यानंतर सायन्सवाला दादाची टीम ही बॅकग्राऊंडला काम करत असते. सायन्सवाला दादा ही केवळ एक व्यक्ती नसून अशा बऱ्याच साऱ्या मित्रांची साथ आहे. कारण की असे बरेच लोक आहे जे माझ्या करंटली सोबत तर नाहीये, पण जेव्हा जेव्हा मी एक नवीन गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा ते ठामपणे माझ्या पाठीशी नाही तर माझ्या सोबत उभे राहिले आहेत. आणि या सगळ्यांमुळे आज सायन्सवाला दादा आज तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. याचा मला सार्थ अभिमान आहे की माझ्या आयुष्यात असे चांगले व्यक्ती मला लाभले. कारण तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळेच आज सायन्सवाला दादा प्लॅटफॉर्म हा अशा एका प्लॅटफॉर्मवर आलेला आहे की जिथे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट बॅच प्रोव्हाइड करतोय. आय होप सो की तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला मिळालीच असणार आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेवढे काही लेक्चर्स येत आहेत ते प्रत्येक मुलापर्यंत आता इथून पुढे पोहोचवणं हे पूर्णपणे तुमचं काम असणार आहे. तुमचे जेवढे पण डाऊट सेशन आहे हे स्वतः मी हँडल करणार आहे. सो टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही. आपण घेणार सायन्स 1, सायन्स 2, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 27 मे पासून. जेवढा मी उत्सुक आहे, जेवढा मी एनर्जेटिक आहे, आय होप सो तुम्ही त्यापेक्षा जास्त एनर्जेटिक असणार आहात. आणि 20 मेचा हा दिवस तितकाच स्पेशल असेल ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलासाठी ज्याच्या वडिलांनी एक स्वप्न बघितलंय, ज्याच्या आईने हे स्वप्न बघितलंय की इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्डला त्यांच्या मुलाला खूप जास्त चांगले मार्क्स मिळतील. आणि ते मिळवण्यासाठी मी स्वतः आणि गौतम दादा आणि सायन्सवाला दादाची अदृश्य टीम ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तर भेटूया 27 मे रोजी. तोपर्यंत या दिवसांमध्ये तुमचे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही इंस्टाग्रामला विचारू शकतात. लवकरात लवकर गुगल फॉर्मची लिंक भरून घ्या. यांना लवकरात लवकर जास्त टेन्शन घ्या. कोणत्याही प्रकारची काही अडचण असली, कोणतेही प्रश्न असले, बिंदास विचारा. सायन्सवाला दादा व त्याची पूर्ण टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे. तुम्ही फक्त तुमच्या अडचणी सांगा, सोल्युशन आम्ही आणतो. होय, एकच वादा आता फक्त ऑनलाईन ऑनली सायन्सवाला दादा. तर भेटूयात 27 मेला.